एक अशी स्त्री जी युद्ध जिंकते पण स्वतःच्या आयुष्याची रोज हरते. एक अशी नेता जी देश वाचवण्यासाठी हजारो निर्णय घेते पण कुटुंबांसाठी एक क्षण नाही मिळवू शकत. ही कथा आहे शक्तीची, धैर्याची आणि जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याखालीही न झुकणाऱ्या एका लोखंडी स्त्रीची. ही कथा आहे गोल्डा मेयर यांची. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि स्वागत करतो तुमचं पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल या भागात. आज मी घेऊन आलोय वीणा गवाणकर लिखित आणि इंडस सोर्स बुक्स प्रकाशित एक असं पुस्तक जे फक्त वाचलं जात नाही, ते जगलं जातं. आणि ते म्हणजे गोल्डा. गोल्डा हे इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या असामान्य आयुष्यावर आधारित चरित्र आहे. ती एक साधी यहुदी मुलगी छळ, भीती आणि असुरक्षितता या वातावरणात वाढते आणि तेच बालपण तिला एका राष्ट्राची आई, एक निर्भय नेता आणि जगासाठी प्रेरणास्त्रोत बनवते. या पुस्तकात आपण पाहतो इस्रायल राष्ट्र निर्मितीची थरारक कथा, सायोनिस्ट चळवळ, युद्धे, तह, राजकीय संकटे आणि गोल्डा मेयर यांच्या कठोर पण संवेदनशील नेतृत्वाची प्रत्येक छटा. ही कथा म्हणजे इतिहासातल्या सर्वात कठीण परिस्थितीत नेतृत्व कसं करावं याचा धडा. वीणा गवाणकर यांनी या पुस्तकामध्ये सांगितलंय की नेतृत्व म्हणजे लोकप्रिय होणं नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. हे पुस्तक दाखवून देतं की एक नेता किती एकटा असतो, त्याला कोणते निर्णय मनावर दगड ठेवून घ्यावे लागतात. राष्ट्र मोठं असतं पण त्याचं ओझं एका माणसाच्या खांद्यावर टिकलेलं असतं. हे पुस्तक प्रत्येक पानावर सांगते की धैर्य म्हणजे भीती नसणं नाही आहे, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. या पुस्तकातून मिळणारा धडा असामान्य. पहिलं म्हणजे संकटातही शहाणे आणि कणखर निर्णय कसे घ्यावेत. यम किपूर युद्धात गोल्डाच्या प्रत्येक निर्णयात आपल्याला नेतृत्वाचे खरे तत्व दिसते. दुसरं म्हणजे नाती की जबाबदारी, कठीण निवडीचे सत्य. गोल्डा एक महान नेता होती पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात कमालीची पोकळी होती आणि हे पुस्तक तुमच्या मनाला भिडतं. तिसरं म्हणजे एखादं राष्ट्र उभं करणे म्हणजे काय. फक्त सीमा, सैनिक आणि पैसा नव्हे, राष्ट्र उभं राहतं त्याच्या लोकांच्या जिद्दीवर आणि योग्य नेतृत्वावर. चौथं म्हणजे प्रामाणिकपणे जगणं म्हणजे स्वीकारणं. गोल्डा नेहमी स्पष्ट बोलायची, लोकप्रिय होण्याचा प्रयत्न कधीच त्यांनी केला नाही आणि हा धडा आजच्या जगाला खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या पिढीने आणि समाजाने हे पुस्तक का वाचावे. पहिलं कारण म्हणजे आजही नेतृत्वात धैर्याची खूप गरज आहे. आपण डिजिटल जगात राहतो पण निर्णय घेण्याची भीती अजूनही आपल्याला खाऊन टाकते. दुसरं कारण म्हणजे हे पुस्तक तुम्हाला आतून बदलतं. हे पुस्तक तुमच्या मनात विचारांची क्रांती घडवते की मी कोण आहे, मी काय करू शकतो, माझ्यात किती शक्ती आहे. तिसरं कारण, हे पुस्तक स्त्री शक्तीचा सर्वोच्च आदर्श आहे. गोल्डा मेयर म्हणजे प्रेरणा. त्यांचं अस्तित्वच दाखवतं की नेतृत्व स्त्री किंवा पुरुष पाहत नाही, ते फक्त क्षमता पाहतं. चौथं कारण, युवा पिढीला लढण्याची गरज आहे. तक्रार नको, तडजोड नको, उभं राहा, लढा, निर्माण करा. हे पुस्तक तुम्हाला हेच शिकवतं. बघा, गोल्डा मेयर यांच्या जीवनातील एक वाक्य मला नेहमी आठवतं की मी स्वप्न पाहते कारण स्वप्नात जग बदलण्याची ताकद असते. हे पुस्तक वाचल्यावर समजतं की एका स्त्रीचं स्वप्न एका देशाचा आधार बनू शकतं, एका माणसाची जिद्द इतिहास लिहू शकते आणि एका मनाचा धैर्य पिढ्या बदलू शकते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकदा तरी असा अनुभव घ्यायचा असेल जो तुम्हाला अधिक मजबूत, अधिक प्रामाणिक आणि अधिक जिद्दी बनवेल, तर गोल्डा हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा इथे आमचा इंस्टाग्राम ID तुम्हाला दिसत असेल तर त्यावर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. चला तर मग मंडळी, आजच्या भागात इतकंच. पण हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा आम्हाला. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.